म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की अनन्या वहिनींचाही काही दोष आहे? सॉरी टू यूज द एक्सप्रेशन काका, पण वहिनींचं बाहेर कुठेतरी... कपिल, अनन्या मला स्वतःच्या मुलीसारखी आहे. तिच्यावर संशय घेणं म्हणजे स्वतःच्या मुलीवर संशय घेण्यासारखं आहे. तुला काही शोधबीत घ्यायचा नाही आहे, हे माझं मिशन आहे. मीच याचा इन्चार्ज आहे. मान्य आहे ना, पण मग तुम्हाला माझ्याकडून काय मदत हवी आहे ते तरी सांगा. डोळे. तुझा एक हुशार असिस्टंट मला दे, जो पुढचे काही दिवस 24 तास माझ्याबरोबर असेल आणि मी सांगेन ते तू बघेल. स्वतःचं डोकं वापरणार नाही. बिपिन म्हणून माझा एक असिस्टंट आहे, मी उद्याच त्याला तुमच्याकडे पाठवतो. गुड. त्याला माझ्याबद्दल कल्पना देऊन ठेव. इथं आल्यावर त्याच्या चड्डीचे रंग बदलायला नकोत. देऊन ठेवतो. तुम्ही आत बसा, मी चहा आणते. चलो. सो मिस देवयानी वनारसे, व्हॉट्सअप. सर तुम्ही सांगा पण कोणाचं चित्र काढायचं? तो आलाय. ठीक आहे सर, मग मी कॅमेरा आणू? कॅमेरा कशाला? हे बघ माझ्याकडे मोबाईल आहे ना, आपण याच्यावरती फोटो काढूया. हा ये ये ये, दोघांचा मिळून. सेचीज. बाबा, अरे तू एवढा लवकर घरी? हे देवीचे सर आहेत ना घरी? हो, शिकवून चालले ना. विक्रम, एक मिनिट. आनंदवर असा संशय घेणं बरोबर नाही. एकदा फडणीस सरांनी त्याला रेकमेंड केलेला आहे आणि फडणीस सर मध्ये चांगले मित्र आहेत. पण बाबा मला त्यांना भेटणं गरजेचं आहे. कबूल आहे मला. शिकवणी संपल्यानंतर सुद्धा तू त्याला भेटू शकतोस. बाबा, जो माणूस माझ्या मुलीची शिकवणी घेतो त्याला मी भेटू शकत नाही का? ओके, मी तुमची पोझिशन अफोर्ड होईल असं काही वागणार नाही, काही बोलणार. ओके, आलोच. ते म्हणाले फोन कर. मी फोन केला. दादा, तू इतक्या लवकर? अगं तुला माहिती आहे ना, काम संपला का डॅडा कसा धावत येतो ना दिवससाठी. हो. तुझे सर कुठे आहेत ग? वॉशरूम मध्ये गेलेत का? नाही, त्यांचा फोन आला होता ना, ते बोलत बोलत बाहेर गेले. काय झालं? देवी म्हणते की तिचे सर काहीतरी फोनवर बोलत बोलत बाहेर गेलेत. काय झालं विक्रम? ते आनंद सर, त्यांचं धूमकेतू सारखं येणं, पाऱ्यासारखं निष्ठून जाणं, माझ्याशी लपाछपीचा डाव खेळणं, हे सगळं संशयास्पद नाही वाटत आहे? हा, आपण तू कुणाला फोन करतोयस? या प्रकरणाच्या मुळाशी गेल्याशिवाय मी आता स्वस्थ नाही बसणार. हॅलो मिस्टर भूतकर, तुम्ही या क्षणी येऊ शकता का घरी? बाबा, एक माणूस आपल्या घरात येतो देवीला ड्रॉइंग शिकवायला, तिला त्याचा लळा लागतो आणि मग एक दिवस अचानक तो माणूस येत नाही. एवढ्यावरून आपण लगेच निष्कर्ष कसा काढू शकतो? आधी माझा संशय होता नाही ना, पण आता माझी खात्रीच पटली की हा त्याचाच प्लॅन आहे. तोच माणूस? तुला आठवते मला एक अनोळखी माणूस त्रास द्यायचा आधी? हा आनंद विजयकर त्याचाच माणूस आहे. हा माणूस बाबांच्या रेफरन्सने आला होता. त्यांच्या मित्राच्या ओळखीचा आहे तो. चांगला माणूस आहे. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं, हे त्याचंच वाक्य आहे. विश्वासराव, मला सांगा तो दिसत कसा होता? चेहऱ्यावरून बोलायचं झालं तर अगदी सभ्य. मला इम्प्रेशन नकोय, डिस्क्रिप्शन हवंय. म्हणजे मला सांगा, सावळा होता, गोरा होता, त्याचे डोळे? गोरा, वर्ण गोरा,
साईड पार्टिंग करून चापून चोपून बसवलेले केस, डोळ्यावर चष्मा होता, डोळ्यांचा रंग. विक्रम, विक्रम, काय झालं नाही? हा बघ त्याचा फोन. कोणाचा फोन? आनंद सरांचा. त्यांचा फोटो पण आहे त्याच्यावर. हा 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 आनंद विजय काय? म्हणजे याआधी तुमची भेट झाली होती? तुमची ओळख आहे? तो बाबा हा तोच माणूस आहे जो मला गोव्याला भेटला होता. यानेच कायकॉमचा फ्रॉड रचला होता. मला वाटलं होतं आनंद विजयकर त्याचा माणूस आहे, पण नाही, हा स्वतः तोच आहे. जरा मला देता का फोन? इंटरेस्टिंग, व्हेरी इंटरेस्टिंग. काय? हा माणूस जाणून बुजून इतके धोके का पत्करतोय? एकतर या अशा पद्धतीने तो या घरात आला, वावरला आणि जाताना चक्क स्वतःचा फोटो ठेवून गेलाय. का हा सगळा एक चकवा आहे आपल्याला आणखीन कन्फ्यूज करण्यासाठी?